उजळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान। जेव्हा तुझ्यासारखे ध्येयवेडे तरुण इंडियन आर्मी जॉईन करतात त्यामुळेच इंडियन आर्मी एवढे सक्षमपणे उभी राहू शकते। तेव्हा प्रॅक्टिस बंद करायची नाही। हे बघ अजिंक्य, वेळ कधीच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि आर्मीवाले अशी कारणं कधीच देत नाहीत। डू ऑर डाय, करा नाहीतर मरा, एवढंच कळतं आर्मीला। प्रॅक्टिस बंद करायची नाही। यस सर। इंडियन आर्मी मध्ये मी तुझी वाट बघतोय। अरे क्या एवढ्या लवकर कसा काय आला? काय माहितला का? चल त्यालाच विचारू। हे अजय, अरे एवढ्या सकाळी कसा काय आलायस? आजपासून मी लवकरच येणार आणि प्रॅक्टिस करणार। काय बी करून मला हर्षवर्धनचे पैसे द्यायचे आणि लवकरात लवकर आर्मीत भरती व्हायचं। अरे मला खात्री आहे ना 100% तो आर्मीत भरती होणार। यस। रावला कशाला आला इथं? त्यावेळी तर लय सेंटी मारत होता, म्हणत होता मी काय येणार नाही, इथंच थांबणार। लय काय काय बोलत होता। गावात राहायला बी लागते की प्रॅक्टिस पाळायची। त्याला काय होतंय? आणि तसं बी माणसानं फिटनेस मेंटेन करायला पाहिजे। होय, अरे फिटनेस मेंटेन करायला आधी फिटनेस असायला पाहिजे का नको? माझ्या जवळ कॉन्फिडन्स आणि फिटनेस कायमच असतो। लई शहाणा नाहीस, चल पळ चल। ही फोलपटन कधीपासून भरतीची तयारी करायला लागलं? ए जामिया, अरे तू कधीपासून रनिंग चालू केली? कालपासून। जम्या, लय दमलायस, एवढं पळत जाऊ नको, तुला जमायचं नाही आमच्यागत। कुठनं पळत आलायस? कास पठारावरनं। काय? कास पठारावरनं आलोय पळत? होय। अरे कास पठारावर कशाला गेलतास तू? मासा खायला गेलतो। मग काय मास तुझ्या माग लागलं वय? मासा नाही भैया। भैया माग लागले तुय? नाही, भैयानी मला तिथं सोडलं, तिथून पळत आलोय। का? उसकी तो लंबी स्टोरी आहे, नंतर सांगतो। आता घरी जातो आणि पहिला झोपतो। त्याला तिथं का सोडलं असल? कुठलं काय? जामियानं काहीतरी आगापणा केला असेल म्हणून भैयानं शिक्षा केली असेल त्याला। अजय, बघतोयस ना तो भैया कसा वाकवतो ते? त्याला काही जाम्या, त्याच्या एवढ्या जवळचा माणूस असून त्याला कास पठारावर सोडले। तुला तर कुठं सोडेल विचार कर। लवकरात लवकर त्याचे पैसे देऊन टाक आणि बाहेर पडायच्यात ना, नाहीतर अवघडेला का तुझं? मी बाहेर पडणारच आहे आणि लवकरात लवकर आर्मीत भरती पण होणार आहे। होय, आम्ही करतो की तुला मदत। तुझी नको बाबा मदत, ग बस। ठीक आहे, तुझं काय झालं ते? आर्मीच्या लेखी परीक्षेचा निकाल होता ना? कधी काय आलं का ते? नाही ना आला अजून। काय माहितला का कधी लागतोय निकाल?
इक्या शीतलीनं गुडलक दिलं म्हणून तुझं काम झालं. आम्हाला पण गुडलक मिळालं असतं का नाही तर आमचं पण काम झालं असत. आज्या आता माझं राहिलं पण तू तरी गुडलक घे बाबा तिच्याकडनं. ए त्या शितलीच्या गुडलकची मला काही गरज नाही. मला माझं गुडलक मिळालंय. तुला आणि गुडलक कुणी दिलं? हे बघा. हायला अरे कसलं भारी आहे. बघा आज्या एक नंबरच आहे की. कुणी दिलं? निकम सरांनी दिले. लका कडक आहे. कवा दिलं? मी प्रदर्शनाला आतमध्ये गेलतो ना तेव्हा तिथं होते. हे दिलं आणि म्हणले हे सहजासहजी कोणाला बी मिळत नाही. त्यांनी दिले मला हे. आता हीच माझ्यासाठी प्रेरणा आणि हेच माझं गुडलक. आणि हे माझ्याजवळ असताना त्या शितलीच्या गुडलकची काय गरज आहे मला? शितले काय ग अशी का दिसतेस? कल रात से सोई नहीं है, रात भर जगी थी. जागी होती का ग? झोप लागली नाही वय? अगं काय नाही जरा. अरे देवा तुला लागेर बिगेर झालं का काय? हा त्या प्रदर्शनात जाऊ. काय पण काय काके. थांब जरा मी आलीच. अगं अगं ऐक की. अगं काय नाही झालं. अगं ऐक की. तुला काय माहित मी झोपले होते का नाही? मुझे सब पता होता है. जासूस नाही का तू? नीट बस. काय गरज होती का काल शीतलला पाठवायची? काय झालं गेली तर? तुम्हाला काही काळजीच नाही बघा. तू आधी शांत होऊन काय झालं ती सांग. अहो काय सांगायचं, काल आल्यापासून काहीतरी वेगळंच वागतेय बघा ती. नुसतं ते आर्मी आणि आर्मी वाल्यांचंच कीर्तन चालू आहे तिचं. बर मग अहो तुम्हाला कळत कसं नाही? तुलाही पुढचा विचार नको करूस. अहो पुढचा विचार नाही, लग्नाच्या वयात आली आता ती. तू नुसते हात धुवून तिच्या लागण्याच्याच मागे लागलेली असतीस का ग? तसं नाही, पण वासराच्या कानात वारं शिरतय, त्यामुळे तिच्या हातनं भलतं सलतं काही व्हायच्या आधीच तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. अगं ती काय बी भलतं सलतं करणार नाही. तुम्ही माझं काय ऐकायचंच नाही असं ठरवलंय काय? अगं तसं नाही ग, ती काय चुकीचं करणार नाही एवढंच म्हणायचंय मला. अवघय, पण म्हणून आपण आपल्या जबाबदारीतनं चुकायला नको. वेळीच लग्न लावून देऊ तिचं. बर बघूया. पुष्पे, आजा कुठे गेलाय ग? काय माहित, देवळात आलंच नाहीत अजून. देवळातून आला नाही? मग गेलाय कुठं? त्यांचं काय सांगा, जायचं टाइम आहे वय. आजकाल काय चाललंय त्याचं काय कळायला मार्ग नाही. अहो सांगायचं विसरलीस तुम्हाला मी. काय? अहो बार्शीवरनं अण्णाचा फोन आला होता, आपल्याला आजारी आहेत, ऍडमिट करावं लागलं असं म्हणलं. आणि अण्णाकडे एवढं पैसे बी नाहीत. त्याला जरा पैशाची मदत झाली असती तर बरं झालं असतं. नेमकं किती पैसे लागतात ते विचारून घे. माझ्याकडे पैसे नाही आहेत आता. आजाला तरी कुठे पैसे दिले मी? म्हणजे आता मलाच काहीतरी करायला पाहिजे.
आता जयडीच्या नावावर 15,000ची एफडी केली आहे ना, ती मोडून पैसे पाठवायला पाहिजेत बघा. जयडे जा ग, ती एफडीची पावती आण. आजा, अरे कुठे गेला होतास तू? अरे देवळातनं डायरेक्ट प्रॅक्टिसला गेलतो. म्हणजे भरतीचं चालूच आहे तुझं अजून? मामा ट्राय तर करणारच. आता कुठनं पैसे घेणार? नाही, आता पैसे भरून नाही, प्रामाणिकपणे ट्राय करणार. करा करा, प्रामाणिकपणेच प्रयत्न करा. अगं जयडे, बघत काय बसलीस, जा की एफडीची पावती आण. शितले, ध्यान किधर है तुम्हारा? काय भारी होता ना त्यो. कोण ग? त्यो आर्मी वाला. अजून मी तुझ्या डोक्यात तोच आहे का? मग ते होताच तसा. आर्मी वाले कसले भारी असतात ना. आर्मी वाल्यांची ना शानच वेगळी असती. बुटाला पॉलिश, कडक वर्दी, काय रुबाब असतोय आर्मी वाल्यांचा. हाँ ना, क्या लोग थे उनके आगे पीछे, क्या था उनका. ऐसी जिंदगी मिली ना तो मौत को भी खुशी खुशी चूम लो. मला भी तसंच वाटते. हीच खरी जिंदगी जी देशाला वाहिलेली असती. ह्यातच खरी शान आहे. तू सारखी म्हणायचीस ना, तुला अक्षय कुमारवाणी नवरा मिळाला पाहिजे, तुला ना फौजीच नवरा मिळाला पाहिजे बघ. वय फौजी नवरा मिळाला तर काय होईल ना. वो छोड़, तू पहले ये सोच कि वो फौजी अजिंक्य को कैसे जानता है. मला भी तेच कळना झालंय. त्या आजाची एवढी कशी पोच की एवढा मोठा आर्मी ऑफिसर त्याच्याबद्दल विचारत होता. और वो भी इतनी अच्छी तरह से कि वो तूने अजिंक्य को शर्ट दिया था, वो भी उनको अच्छी तरह से याद है. त्या आजाची काहीतरी भानगड आहे. आपण म्हणतच तू येडाय येडाय, पण गडी लई वरपर्यंत पोचलाय. पण नेमकं काय ते कळना झालंय. गाडीत बी लई खुश होता. हा, कोणतरी आज भेटलं होतं असं म्हणत होता. कोण भेटला असेल. हातात बी काहीतरी होतं त्याच्या. काय असेल मला माहित करून घेतलंच पाहिजे. अगं पण कशाला, आपल्या जगात काय काय चाललंय याची माहिती असली पाहिजे. स्टँड अप. तू आज बसायचं नाही, दिवसभर उभं राहायचं. आहो पण भैया. ए भैया बिया काय नाही, राव उभा चल. तुझ्यामुळे आय मिस चान्स. सो यू स्टँड अपच दिवसभर. भैया पण जमीरची तशी काय चूक नाही. मग काय माझी आहे? तसं पण नाही. मला काय वाटतं हे सगळं त्या आजाला सोबत ठेवल्यामुळे होतं. तुम्ही त्याला तुमच्यापासून दूर ठेवा म्हणजे तुमचं काम होईल. तो आजा आल्यापासून सगळे घोळ होत आहेत. अरे पण घोळ तर आज जम्या करतोय. त्या आजानं काय घोळ केलाय? आता त्या दिवशी तुम्ही गुलाबाचं रोप देणार होता. हा, त्या आजानं दिलं. हा, तुम्ही त्याला गाडी धुवायला लावली तर यानं शीतला चिखलात पाडून ठेवली. भैया शीतला आजा अजिबात आवडत नाही. आणि आजा तुमच्यावर असल्यामुळं तुमचं इम्प्रेशन डाऊन होते ना तिच्या समोर. पॉइंट आहे, पण मग नक्की करायचं काय? भैया त्याला जवळही ठेवायचं नाही आणि लांब पण करायचं नाही. मग कुठं ठेवायचा? टोले नाक्यावर. कशाला? टोले नाक्यावर राहू देत त्याला. गावची काय रखवाली करायची असेल ती करू देत. आणि ऊन वारा पाऊस आला तरी त्याने तिथेच राहायचं.
आपलं काम पण होईल आणि त्याला शिक्षा दिल्यासारखं पण होईल. आणि भैया तुमच्या आणि शीतलच्या मध्ये आजा नावाचा असणारा काटा निघून जाईल. करेक्ट. ए जमे शिक याच्याकडनं काहीतरी. हा आजा आजपासून तू इथे यायचं नाही. खरंच? अरे खरंच 100%. आजपासून तू टोले नाक्यावर थांबायचं. टोले नाक्यावर? हाँ जवान, आज बड़े गर्व के साथ कहना पड़ रहा है कि आपकी पोस्टिंग टोले नाका मुक्काम पोस्ट चांदौड़ी में हुई है. आप जी जान से उस चौके की रखवाली करेंगे, यही उम्मीद है आपसे. कोई शक? जय हिंद. आजा आजपासून तू रोज सकाळ दुपार संध्याकाळ टोले नाक्यावर थांबायचं. हा येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करायची. ओळखीतले गावातल्या लोकांना सोडायचं. बाकीच्यांशी नीट खात्री करून सोडायचं. आणि जर का कोणी संशय दिसलं तर टोले द्यायचे. समजलं? वय. There you are. Go there and take charge of Tole Naka. Go. Talent. Proud you. बातम्या वाच. जमे, you don't sit. हे आजा कुठं चाललंय? ड्युटी नव्हे भैयाकडे आज? हाय की. मग इकडं कुठं? आजपासून टोल नाक्यावर ड्युटी लावली. टोले नाक्याची? अरे पण टोले नाक्याची दुटी म्हणजे? टोल नाक्यावर थांबून लोकांच्या चौकशा करायच्या. जमीन सोर्जा करतात ती. अरे पण आजा लकाशानं भरतीचं काम कधी व्हायचं? बघ बाबा, नाहीतर तिथंच कायम बसायची येळ येईल तुझ्यावर. आणि तू बॉर्डरचं रक्षण करायचं सोडून इथं गावच्या विषयीचं रक्षण करणार वय? मी भरती होणार म्हणजे होणारच. आणि टोल नाक्यावर बसून भरतीच्या लेखीचा तरी अभ्यास करता येईल ना मला. आणि मला काय टेन्शन नाही. माझं गुडलं काय माझ्या बरोबर. पण लक्षात ठेव, हे सगळं शितलीमुळे झालंय. काय शितलीमुळे? तिचा काय संबंध आहे रे? म्हणजे काय? निकम सरांनी तुला लक्षात का ठेवला होता? कारण तू शितलीनं दिलेला शर्ट घातला होता म्हणून. आठवतय ना निकम सर काय म्हणाले होते? हे कुठल्या बी कामाचं क्रेडिट त्या शितलीला देऊ नको बरं का. तिचा काय संबंध नाही. ए आजा, माझ्या गुडलक शिवाय तुझं काय बी होत नसते. तुझं जे काय भलं झालंय ना ते माझ्याच मुळे झालंय हे गपगुमान मान्य करायचं. नाही शानीस, तुझा काय संबंध आहे का? तू आता जे गुडलक घेऊन फिरतोयस ना ते तुला त्या सरांना दिले. आणि ते तुला भेटलंय कारण त्यावेळी तू मी दिलेला शर्ट घातला होता आणि तो त्यांना आवडला म्हणून हे सगळं झालंय. तू खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस. त्यासोबत तुला फक्त गुडलकची गरज आहे. बाय द वे, नाईस शर्ट. चांगला दिसतोय शर्ट. कळलं का?